नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल जो राज्यसेवा मेन्सचा मराठी आणि इंग्लिशचा पेपर झाला आहे 4 डिसेंबर 2021, त्याच्या जवळपास 90 प्रश्नांचं आपण त्याच्या उत्तरांचं विश्लेषण यामध्ये तुम्हाला मिळेल, स्पष्टीकरण मिळेल. चला आपण पाहूया एक एक प्रश्न. आता योग्य विधान ओळखा. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. बरोबर आहे. संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेच्या लिपीलाच देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात. हे मात्र इथलं चूक आहे. तर उत्तर ABC असणार. क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होतं. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. यामध्ये अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता? तर अमृताचा समानार्थी शोधायचा होता. याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिला होता पय. तर पय म्हणजे पाणी, लक्षात ठेवायचं मित्रांनो. क्षीर याला आपण दूध. त्यानंतर येणार जीवन. जीवन याला सुद्धा समानार्थी पाणीच आहे. आणि सुधाचं समानार्थी आहे अमृत. म्हणून सुधाकर देवाला म्हणतो ना आपण की सुधा आहे करी ज्याच्या हाती असा तो. म्हणजे याच्या उत्तराचा क्रमांक 3. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. जाईजे याच्यामध्ये हे अकर्मक क्रियापदे आणि याला इजे हे सुद्धा प्रत्यय लागलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुराण भावेचं उत्तर होतं. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. मला दुःख होते म्हणजे याचा अर्थ मला आनंद वाटत नाही. अर्थ न बदलता होकारार्थीचं नकारार्थी रूपांतर क्रमांक 3. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल याचा अर्थ कोणीही जाणार नाही. विधानार्थीमध्ये वाक्यात रूपांतर करा. मूळ वाक्याचा अर्थ बदलू नाही. आपण इथं प्रश्नार्थीचं रूपांतर विधानार्थीत करतोय. मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही हे त्याच्यामध्ये उत्तर झालं क्रमांक 4. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास विभक्ती म्हणतात. 7वा प्रश्न आहे बघा याच्यात. शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखा. शब्दयोगी अव्यय हे नामास किंवा सर्वनामास जोडून येते. घराजवळ विहीर आहे हे एक वाक्य होईल. राम आणि सीता वनवासात गेले. आता हे जे त लागलेले हे शब्दयोगी अव्ययाचं नाही, ते विभक्ती प्रत्ययाचं, त्यामुळे हे याच्यात होणार नाही आहे. घाईने पळाला म्हणून घसरून पडला हे होत नाही. प्रेमापुढे. प्रेमापुढे म्हणजे क्रमांक काय आला याच्यामध्ये ए आणि डी उत्तर बरोबर आहे. ए आणि डी बरोबर क्रमांक 2. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती या म्हणीची? उथळ पाण्याला खळकाट पार हे तर होणारच नाही आहे. दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी हे क्रमांक 2चं त्याचं उत्तर झालेलं आहे. त्यानंतर देशी शब्दांचा बघा. देशी शब्दाच्या गटांचा योग्य पर्याय निवडा. यामध्ये डोळा डोके हे देशी आहेत. डबा मात्र याच्यामध्ये हा गुजरातीमध्ये होता. झाड गाजर घोडा याच्यामध्ये गाजर मात्र कानडी भाषेतलं होतं. धोंडा दगड घोडा हा याचा पर्याय आहे. कारण हाड आणि याच्यामध्ये बघा पगार हा पोर्तुगीज आहे त्याला, म्हणून याच्यामुळं उत्तर क्रमांक 3 उत्तर त्याचं होतं. 10वा जो प्रश्न आहे बघा. अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल या केवळ वाक्याचे बघा. केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल हा विद्यार्थी हे क्रमांक 2चं उत्तर त्याचं झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. थोडंसं अस्पष्ट आलेले आहेत हे प्रश्न, तर मी वाचतोय बघा. धोंडा बोका रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर हे देशी भाषेतील आहेत. आईला पाहताच बाळ खुदकन हसले. हसणारे कोण आहे? तर बाळ. आणि बाळ हसले कसे? तर खुदकन हसले म्हणजे त्याची हसण्याची रीत इथं दाखवलेली आहे. या क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार त्यांनी ओळखा म्हटलेला आहे बघा. तर क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार नाही आहे, त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा असं त्यांना विचारायचं होतं. इथं प्रश्नसुद्धा आयोगाला नीट सेट करता आलेले नाहीत. हा एक गोंधळाचा भाग आहे. आणि परिमाणवाचक असते, परिणामवाचक कधीच नसतं. इथे एक चूक आहे बघा यांची. हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा भाग आहे. त्याच्यानंतर द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय निवडा. द्विज म्हणजे 2 वेळेस जन्माला येणारा, दोनदा जन्माला येणारा.
त्यामध्ये बघा बरं, पक्षी, दात आणि ब्राह्मण म्हणजे यांच्यामध्ये संस्कारामध्ये हे दोन वेळेस काय होतं, त्यांचा जन्म मानला जातो. एक बटू संस्कार आहे आणि एक म्हणतं गृहस्थ आश्रमात प्रवेश तो तेव्हाचा. मग याच्यामध्ये क्रमांक सी उत्तर झालेला आहे. सी फक्त बरोबर आहे. तो तोंड उघडेल तर ना, म्हणजे याचा अर्थ तो तोंड उघडणार नाही. त्याने विचारले वरील वाक्यातील अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा, इथं प्रश्न व्यवस्थित सेट केला, क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तो निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय आहे. मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा. आता पहिली गोष्ट, आपण इकडे आलात का, आपणचा अर्थ आहे बघायचा अर्थ तुम्ही, आणि हे आदरार्थी जर आपण बहुवचन जरी मानलं तरी आपण याच्यामध्ये बघा बरं, हे विभक्ती झाली, याची प्रथमा विभक्ती झालं. त्यानंतर हे द्वितीय पुरुषी तर आहेतच, प्रथमा विभक्ती आहे, आणि याला तुम्ही आदरार्थी बहुवचन मानलं, समजा अनेक वचन जरी मानले तरी यामध्ये पुरुषवाचकचा आहे, पण विभक्ती मात्र काय झालेली आहे, द्वितीय विभक्ती आहे. हे चुकलेलं आहे याच्यामध्ये. बाकी कुठेही तुम्हाला पुरुषवाचक आढळत नाही आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न 100% आयोगाकडून काय होईल, रद्द होईल. या प्रश्नामध्ये बघा जोड्या लावा आलेला आहे. त्यामध्ये बघा वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा. बघा, पाणी पडणे, पाणी पडणे म्हणजेच काय, वाया जाणे, म्हणजे हे झालं एच 4. मग एच 4 असणारे सध्या हे दोन पर्याय आहेत आपल्याकडे. याचा अर्थ 1 आणि 4 यातून काय झालंय, बाद झालेला आहे. ठीक आहे. बघा, पाणी मुरणे म्हणजे गुप्त कट शिजत आहे असा अर्थ याच्यामध्ये घ्या. म्हणजे बीचं होईल 3, म्हणजे आता उत्तर आपल्याला शुअर झालेलं आहे. बीचं 3 नाही, आणखी नाही, कारण इथे काय झालेलं आहे, तोच प्रॉब्लेम आहे. झालं यांच्यातलं पहा, हे 2 याच्यातून बाद झाले होते, हे 2 शिल्लक होते, सॉरी. याच्यात 3 आहे, याच्याकडे 3 आहे. आता दुसरं बघा बरं, तिसरं आहे पाणी पाजणे. मग पाणी पाजण्याचा अर्थ आहे सरळ सरळ पराभव करणे, म्हणजे इथं सीचं झालेलं आहे याच्यामध्ये 2. मग सीचं 2 असणारा पर्याय कोणता, क्रमांक 2 उत्तर त्याचं झालेलं आहे. रचनेनुसार मिश्र वाक्य कोणती ते ओळखा. बघा, मी जेव्हा घरी गेलो तेव्हा, जेव्हा तेव्हा हे संबंधी क्रियाविशेषणे आलेली आहे, त्याच्यामुळे हे उत्तर झालं मिश्र वाक्याचं. तू पळत जा आणि हे याच्यामध्ये मात्र येणार नाही आहे. झालं, हे समुच्चय बोधक आणि हे संयुक्त वाक्याचा परिचय कोण देणं हे होत नाही. वारा सुटला आणि हे सुद्धा याच्यातून गेलेलं आहे. पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते. पाऊस पडावा हा त्यांचा उद्देश आहे, क्रमांक डी. ए आणि डी बरोबर आहे, क्रमांक 2. समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. आता ढग लक्षात ठेवायचं, ढग म्हणजे पयोधर, कारण याचे जर तुम्ही संधी विग्रह जर केला तर लक्षात ठेवा की पयः अधिक धर, आणि पय म्हणजे पाणी, पाणी धरून ठेवणारा तो कोण, मेघ म्हणजेच ढग. मग ढग एच 2 असणारा हा आहे, म्हणजे याचा अर्थ 2 आणि 3 क्रमांकाचे याच्यातून पर्याय गेलेले आहेत. देवालाच आपण अमर म्हणतो, म्हणून हे झालं याच्यातलं बी क्रमांकाचं, म्हणजे बीचं 3 असणारा पर्याय. लगेच आपल्याला आता उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सूर्याला आपण सविता म्हणतो आणि चंद्र याला इंदू म्हणतो, क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे. पुढचं जे आले बघा, व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली विधाने वाचा. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. बरोबर आहे. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची, आता बघा व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची ना, म्हणजे वरच्याच लगे विरोध करणार याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं, हे चूक आहे. व्यंजन लिहिताना ती पाय मोडून लिहितात. बरोबर, म्हणजे व्यंजन वर्णांचा वापर तसा करावा. ए आणि सी बरोबर आहे, सी बरोबर आहे, क्रमांक 3. हा म्हणीचा प्रश्न बऱ्याच वेळेस आला बघा. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा. पळसाला पाने 3, घरोघरी मातीच्या चुली, हे होईल याच्यामध्ये. पदरी पडले पवित्र झाले होत नाही, नव्याचे 9 दिवस हे होत नाहीये. मग ए आणि सी पर्याय बरोबर आहे, ए सी बरोबर आहे, क्रमांक 3. मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातून मुंबई हे कोणते नाव आहे, तर विशेष नाव आहे, कारण ते शहराचे नाव आहे. घरघर या अभ्यस्त शब्दाचा वाक्यात उपयोग योग्य प्रकार असलेला अचूक पर्याय निवडा. बघा,
मदत मिळवण्यासाठी तो घर घर फिरल्यापेक्षा घरोघरी फिरला असं त्याच्यामध्ये पाहिजे होते, होत नाही आहे. सुनील मुंबईला गेल्याने त्याच्या संसाराला घरघर लागली, हे होत नाही याच्यामध्ये. पिठाच्या गिरणीत दाणे संपल्याने घरघर आवाज आला. घरघर हे अनुकरणवाचक आहे, कारण याच्यातून ध्वनिवाचक शब्दाची काय होती, आवृत्ती होती, तिचा बोध होतो. क्रमांक 3 उत्तर त्याचं होईल. सभेत धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता, तर तो सभाधीट होईल. याच्यामध्ये क्रमांक सी उत्तर आहे, फक्त सी बरोबर आहे. रिठावर दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. तर यामध्ये थोडासा रिस्क घेण्यासारखा भाग आहे, कारण हे सुद्धा ऐकण्यात नाही आहे जास्त, पण तरी मला असं वाटतं की हुशारी दाखवणे याच्यामध्ये उत्तर होऊ शकते. तरी हा स्टार करून ठेवतो मी, याच्यामध्ये डाऊट आहे थोडंसंही, कारण 1 किंवा 3 ह्या 2 पैकी एक असण्याची शक्यता आहे. पुढचं बघा, पुढील विधानांपैकी योग्य विधान शोधा. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते, हे उदाहरण चूक आहे. अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, हे देखील चूक आहे. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते, हे मात्र याच्यातलं चूक आहे. म्हणजे यामध्ये बघा बरं, आता हा प्रश्न रद्द होण्याच्याच मार्गावर. केवळ कर्ता आणि क्रियापद एवढ्याने सकर्मक नाही होणार, कारण सकर्मक धातूला कर्माची आवश्यकता असतेच, तेवढं विधान पूर्ण होत नाही. झालं. म्हणजे याच्यामध्ये हा पर्याय ए बी सी सर्व चूक असणारा एकही याच्यामध्ये आढळत नाही. बघा, सी बरोबर आहे, याच्यामध्ये ए चूक आहे, सी चूक आहे, बी चूक आहे. तर हाही प्रश्न जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर जाईल. खालीलपैकी फारसी शब्दाचा गट ओळखा. त्यामध्ये बघा, गैरहजर मुसलमान. मुसलमान हा अरबी शब्द आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. खुशी दुकानदार, खुशी दुकानदार. मग दुकानदार, दार हे याच्याला प्रत्यय लागलेले हे फारसी आहे, आणि खुशी हे देखील फारसी आहे. भांडखोर मजुरी, मजुरी हे फारसी आहे, पण भांडखोर मात्र मराठी शब्द आहे हा. तलबी इरसाल हे दोन्ही पण अरबी शब्द आहेत. मग मला सांगा, फक्त बी असणारा याच्यामध्ये पर्याय आहे का, ते बघा बरं. फक्त बी असणारा. ए बरोबर आहे, इथं बी सी बरोबर आहे, इथं बी डी बरोबर आहे, इथं त्यांनी दिलेले ए सी बरोबर आहे. म्हणून हा सुद्धा याचं फक्त बी असणारा पर्याय याच्या कुठे आढळत नाही आहे, म्हणून हाही जवळपास प्रश्न रद्द होण्याच्या मार्गावर राहील. झालं. मुलांनी या शब्दात मू हे एक अक्षर आहे, हे बरोबर आहे. मू हे एक ध्वनिचिन्ह आहे, हे सुद्धा याच्यामध्ये बरोबरच आहे, कारण ध्वनिचिन्ह म्हणजेच अक्षर आहे. मू हा एक मूळ ध्वनी आहे, हे चूक आहे. त्याच्यानंतर म व वू हे मूळ ध्वनी आहेत, हे बरोबर आहे याच्यामध्ये. मग आता ए बी डी पर्याय आहे का याच्यामध्ये, ए बी डी, ए बी डी बरोबर. मग क्रमांक 2 उत्तर झालं त्याचं. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. सांजावले हे भावकर्तृक क्रियापद आहे. कर्तरी प्रयोगाबाबत जर म्हटलं तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमीच प्रथमांत असतो, बरोबर आहे. कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते, हेही बरोबर आहे. कर्ता हा धातुरूपेश असतो, हेही बरोबर आहे. मग आता तिन्हीचे तिन्ही पर्याय यामध्ये बरोबर, ए बी सी सर्व बरोबर आहेत. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे या अर्थाचे वाक्प्रचार कोणते, तर कानी कपाळी रडणे याचा अर्थ होणार नाही आहे, कारण हे पुन्हा पुन्हा सारखे सांगणे असा अर्थ याच्यात होतो. कानात बोटे घालणे हेच आहे बघा सब, आणि कानावर हात ठेवणे हे त्याचं उत्तर होईल. कानाला खडा लावणे म्हणजे एखादी गोष्ट न करण्याचे काय करणे, शपथच घेणे. मग याच्यामध्ये बी व डी हे त्याचं उत्तर होईल. ऐकायच्यामध्ये केवळ बी व डी क्रमांक 2. प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्द गट कोणता. हा जर पाहिलं तर आपल्याला उफराटा हा बरोबर आहे. हा अरबी शब्द मशहूर पासून हा महशूर झाला. इथं मात्र चुकलेलं बघा, आविष्कार पाहिजे होतं. मथी तार्थ हे बरोबर आहे. आशीर्वाद इथं बरोबर आहे. चिकटवणे बरोबर आहे. महात्म्य, आहेर, आता याला आपण अहेर असं सुद्धा लिहितोय, अहेर किंवा आहेर. तुषार, विषाद, त्याच्यानंतर विशेष आणि विशद हे याच्यातलं मात्र चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नुकसान, अनुसया, अनुग्रह, खुशाली हे सगळे काय झालेत बरोबर आहे. मग हा फक्त डी असणारा पर्याय याच्यामध्ये कुठे आढळत नाहीये. मग बी व डी म्हणजे यांना अहेर म्हणून आहेर म्हणून सुद्धा घेतलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये बी व डी बरोबर आहेत. बी व डी बरोबर क्रमांक 4. बहुव्रीही समासाचे अचूक विग्रह असलेले उदाहरण
कोणते असा प्रश्न होता. सत्यव्रत, सत्य नाम म्हटलं सत्य हेच व्रत, हेही त्याचं उत्तर येईल. सत्यव्रत, सत्य हेच व्रत ज्याचे तो, हे होणार नाही आहे. त्यामध्ये सत्यव्रत, सत्य असलेले व्रत हे होत नाही. आणि तो बघा सत्य व्रत, सत्य असे व्रत, यामध्ये डी बरोबर आहे. ए डी बरोबर आहे. यामध्ये ए डी बरोबर असणारा पर्याय क्रमांक 1. नाकाचा बाल, नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती, क्रमांक डी बरोबर. ए बी सी चूक. समासाची व्याख्या दिलेली 2 शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय, शब्दयोगी अवयव, इतर शब्द गाळून त्यांचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो, थोडक्यात जोड शब्द तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, सामासिक शब्द म्हणतो. आणि शेवटचं त्यातलं होतं बघा बरं, एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे, सांगणारे जे काही शब्द असतील ते विधेय विस्तार या सदरात घातले जातात. दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थयोग्य जोड्या जुळवा. आता पहिली गोष्ट, यातले शब्द बघा, षटकर्णी होणे, षटकर्णी होणे म्हणजे गवगवा होणे, सर्वत्र माहीत होणे. मग षटकर्णी एचं 3 असणार, एचं 3 असणार म्हणजे याचा अर्थ 2 आणि 4 यातून काय झाले, बाद झालेले आहेत. त्यानंतर बघा बरं, ढालगज भवानी म्हणजे जहाबाज, हे त्याचं उत्तर आहे. मग बीचं 2 असणार, बीचं 2 असणारा पर्याय क्रमांक 3 आपल्याला सापडलेला आहे सरळ सरळ. इथं बघा बरं, इथंही बीचं काय 2च आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, टाळूचा दात म्हणजे अत्यंत आवडती वस्तू, मग सीचं 4, सीचं 4 असणारा पर्याय हा इथं आलेला आहे, क्रमांक उत्तर 3 झालेला. वाक्प्रचाराबाबत पुढील विधाने वाचा व अचूक विधानांचा पर्याय निवडा. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो, हा याच्यातला पर्याय बरोबर आहे. ते संपूर्ण विधान ते संपूर्ण वाक्य नसते, हे बरोबर आहे. वाक्याचा तो एक भाग असतो, हे याच्यातलं बरोबर आहे, म्हणून क्रमांक ए बी सी ह्याच्यातलं काय झालं आहे, बरोबर झालेलं. अर्थानुसार विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. बरं, असे करतेवेळी मन घट्ट करावे, ह्याच्यामध्ये कर्तव्याचा बोध झालेला आहे. देवळापाशी एक भिकारी झोपला आहे, हे एक विधान आहे. कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे त्यातलं नकारार्थी आलेलं आहे, म्हणून बी व डी याच्यातलं उत्तर बरोबर होईल. कारण त्याला हे चित्र दाखव, हे आज्ञेमध्ये आलेलं आहे. आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला उद्देश शोधावं लागेल. बघा बरं, आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली, देणारे कोण आहेत, बाबा. बाबा बाबा, कोणाचे बाबा, आमचे, हे झालं याच्यातलं उद्देश विस्तार. उत्तर झालं याच्यातलं क्रमांक 4. विशेषणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे योग्य जोड्या त्यांच्या जुळवा. गणनावाचक म्हणजे केवळ गणतीचा बोध होईल, म्हणजे याच्यामध्ये बाबा एचं झालं याच्यामध्ये 3, एचं झालं याच्यामध्ये 3, तुम्हाला उत्तर त्याच्यामध्ये सापडलेले आहे. तरी पण पृथकत्व वाचकमध्ये हे झालं याच्यामध्ये बघा बरं, बी क्रमांकाचं पृथकत्व वाचक. क्रमवाचकमध्ये 60वे वर्ष, हे झालं याच्यातलं सी. आणि आवृत्तीवाचकमध्ये हे झालं याच्यामध्ये डी, तर उत्तर आलं क्रमांक 3. तत्सम शब्दाचा गट ओळखा. बघा, यामध्ये घास, कोवळा, आता ग्रास शब्द पाहिजे होता म्हणून हा याच्यातून गेला. पृथ्वी, भगवान, पुष्प, कवी हे याच्यात होत आहेत. प्रीती, गुरु, विद्वान, कर, कर म्हणजे हात, हे याच्यामध्ये येणार नाही आहे. बी व सी याच्यातलं उत्तर आहे, बी व सी, हे क्रमांक 3. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, तर या वाक्यातून तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करताय, म्हणून यामध्ये हा आज्ञार्थी वाक्यामध्ये मोडेल. शब्द व समास योग्य जोड्या जुळवा. नपुंसक म्हणजे हा झालेला बघा नन बहुर्वीचा प्रकार. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन म्हणजे हे झालं याच्यातलं ए उत्तर. कृष्ण आणि अर्जुन हे इतर द्वंद्वचे झालेले क्रमांक बी. सुपुत्र हा शब्द जर म्हटला तर सुपुत्र म्हणजे चांगला पुत्र, तर सु हे सहबहुर्वीचे तर उदाहरण होत नाही आहे, हे प्रादी बहुर्वीचे उदाहरण आहे. वास्तव पाहता यांच्याकडून हे उदाहरण चाकताना चुकलं, यांच्याकडून सपुत्र पाहिजे होता. तरी पण मग आता याचं उत्तर आपल्याला हेच घ्यावं लागेल, कारण त्याचा पर्याय कुठे व्यवस्था नाही आहे. घरदार, घरदार वगैरे वगैरे वगैरे, म्हणून याच्यातलं आलं हे डी क्रमांकाचं. मग उत्तर झालं याच्यातलं क्रमांक 1, हेच आपल्याला घ्यावं लागेल, कारण पर्याय व्यवस्था नाही आहे याच्यामध्ये. बुद्धगयेचा पिवळा वारा या मर्ढेकरांच्या उक्तीमधील शब्दशक्तीचा प्रकार ओळखा.
तर पहिली गोष्ट बुद्धगया ही गंगा नदीच्या काठी वसलेली आहे, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. आणि पिवळा हा याच्यातला शब्द जो आहे तो पीत वस्त्रातील जे काही बौद्ध भिक्खू आहेत यांना उद्देशून केलेला आहे, म्हणून याच्यातून तुम्हाला लक्षणेचा एक बोध होईल. त्यानंतर बघा पिवळा वारा म्हणजे थोडक्यात काय, तर बुद्धगया हे ठिकाण तेच आहे जिथं गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याचं महात्म्य इथं ध्वनित करणारा हा वारा आहे, म्हणून याच्यामध्ये त्यांनी व्यंजना म्हणजे व्यंगार्थ सुद्धा याच्यातून मिळतो, म्हणून क्रमांक सी उत्तर होईल त्याचं, फक्त क्रमांक 3. इंग्लिशच्या 45 प्रश्नांची उत्तर आता आपण पाहतोय. त्यामध्ये बघा बरं, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस करेक्टली फॉर्म्स द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. फॉगचं होईल बघा फॉगी, फॉगचं फॉगी, मग ओनली बी आन्सर कुठे याच्यामध्ये क्रमांक 3 उत्तर त्याचं आहे. पुढचा जो प्रश्न दिलेला आहे बघा त्यांनी, चूज द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. आणि बघा ओ डॉक्टर याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे याच्यामध्ये हे गेलेले आहे त्याच्यातून. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड शी क्राईड. डॉक्टर इथं बघा डॉक्टर याला वोकेटिव्ह केसमध्ये, म्हणून इथं तुम्हाला इथं कॉमा आवश्यक होता. डू समथिंग क्विकली क्रमांक डी, ओनली डी याचा आन्सर होईल, हे होणार नाही. Choose the correct meaning of the underlined idiom in the sentence. I am a straightforward man. I do not believe in double dealings. Double dealings याचा अर्थ काय आहे, सरळ सरळ फसवेगिरी, माझा विश्वास नाही आहे. तर इथं हा शब्दसुद्धा नाऊन म्हणून काम करत नाही आहे, कारण त्यासाठी त्यांना डिसीट असा शब्द देणं आवश्यक होता. इथे चुकलेलं आहे बघा हे. तरी पण उत्तर मग याचंच हे आपल्याला मानावं लागेल, डिसीवचं डिसीट, कारण डिसीव हे वर्ब झालेलं आहे. The building was surrounded by a team of special commandos. ॲक्टिवाईज करायचं त्याचं, मग was surrounded म्हणजे हे बीचं फॉर्म आहे, पास्ट फॉर्ममध्ये आहे, याचा अर्थ हे सिम्पल पास्टचं उदाहरण होतं. मग बघा अ टीम हे होईल का, तर नाही होणार. हे प्रेझेंटमध्ये आहे, त्याच्यानंतर अ टीम ऑफ स्पेशल कमांडर्स इज सराउंडिंग हे पण होणार नाही. अ टीम ऑफ कमांडर्स सराउंडेड द बिल्डिंग क्रमांक डी, ओनली डी इज करेक्ट, हे आन्सर त्याचं झालेलं आहे. द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट म्हणजे एकमतानं कमिटीनं जर त्यांनी तुमची विनंती मान्य केली असेल तर हे कमिटी इथं सिंग्युलरमध्ये घ्यावं लागणार आपल्याला, हॅज. मग उत्तर होईल ओनली सी. मग ओनली सी कुठे हे पण बघा तुमचं, काही मुलांचं कसं सी पाहताना लगेच 3 वर टिक झालेलं असेल, ते चुकू नका, ओनली सी. पुढचं बघा बॉइस्ट्रस. बॉइस्ट्रसचा अर्थ आहे बघा इथं सरळ सरळ खवळलेला, म्हणजे जो अशांत असतो, पण त्यांनी इथं अपोजिट विचारलं. मग खवळलेचा अपोजिट काय तुम्हाला शांत घेता येईल, म्हणजे याच्यामध्ये काही नाही, म्हणजे काम, हे एक झालं उत्तर त्याचं. आता हा क्वाईट आहे, लक्षात ठेवायचं, तर गोंधळ करून घेतला असं काही नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. चला इथं QUIET क्वाईयट पाहिजे होतं, ते काय पाहिजे होतं, क्वाईयट पाहिजे होतं. झालं मग त्याच्यामध्ये बघा बरं. आणि पुढचा आहे बघा टमल्ट्रस. टमल्ट्रसचा अर्थ आहे बघा सरळ सरळ अपरोरियस, ज्याला आपण आवेशपूर्ण म्हणतो. अपरोरियस आवेशपूर्ण, हे त्याच्यामध्ये होणार नाही आहे, आपल्याला अपोजिट हवं आहे. झालं त्याच्यानंतर रावडी हे सुद्धा त्याच्यात बसणार नाही आहे. झालं म्हणजे याचा अर्थ आता बघा याच्यामध्ये चूज द वर्ड्स हॅविंग अपोजिट ऑफ दॅट. मग ह्या खवळलेचा अपोजिट याच्यामध्ये कुठे आढळत नाही, एकच आढळतो ओनली बी, आणि ओनली बी इथं आन्सर कुठे आढळत नाही आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हाही प्रश्न काय होईल, रद्द होईल. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. यानी टू डाय हे इन्फिनिटिव्ह नाऊनचं काम करतं याच्यामध्ये बघा बरं. अ जेरंड फॉर इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स म्हणजे याला ING लावा. मग डाईंग इज बेटर दॅन, इथं बरोबर आहे, इथं मात्र प्रॉब्लेम झालेला आहे, हे गेलं आहे, इथं मात्र प्रॉब्लेम झालेला आहे, हे गेलं आहे. डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग, ओनली सी. मग ओनली सी इथं घेऊन जमणार नाही, याच्यामध्ये ओनली सीचा पर्याय कुठं होता, क्रमांक 4ला. असा गोंधळ त्यांनी केलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, तो बघणं आवश्यक होता मुलांनी. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. यामध्ये बघा इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅप. इथं गॅपचा अर्थ समजा आपल्याला माहीत पाहिजे, टॉक दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरी वन. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅग मीन्स पॉवर ऑफ स्पीच, क्रमांक 2 त्याचं उत्तर होईल. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अन ऑफेन्स.
क्राईम करणारा, मग कल्पिट झाला तो गुन्हेगार. मग ओनली सी उत्तर कुठे आलेलं आहे यांच्यामध्ये क्रमांक 4. कारण डिलिंटांटीचा अर्थ सरळ सरळ असतो बघा की वाङ्मयाचा उथळ जो अभ्यासक असतो, ज्याला कमी अभ्यास असतो त्याचा, तो व्यक्ती. कल्पिटचं तर दोषी व्यक्ती झालेलाच आहे. त्याच्यानंतर डेलिक्वेंटचा अर्थ आहे सरळ सरळ हा वितळणारा, आणि डेरेलिक्टचा अर्थ आहे बहिष्कृत व्यक्ती जो समाजातून केला आहे. मग इथं तसं काही उत्तर मिळत नाहीये. मग उत्तर काय, मग सी त्याचं झालेलं आहे. विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स सब मॅच करेक्टली. मग सब लागतं कुठे बघा बरं. मग सब हॅरॅस होतं का, तर सबलेट होतं. लक्षात ठेवायचं, सबलेट म्हणजे आपण त्याला पोट भाड्यानं देणे असं म्हणतो आपण, सबलेट. सब अस्सड होत नाहीये, सब ह्युमन होत आहे, म्हणजे मानवापेक्षा खालच्या योनीतील असं म्हणू शकतो आपण त्याला, सब ह्युमन. याच्यामध्ये बी आणि डी उत्तर असणार आहे, बी डी ओनली क्रमांक 4. पुन्हा एक व्हॉइसचं उदाहरण आलेलं बघा याच्यामध्ये. मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. मॅनेजेस हे सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे, त्याच्यामुळे ॲमिजार लागेल. मिस्टर मेहता इज हे कसं होईल याच्यामध्ये, होणारच नाही आहे. अ बिग ऑब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला पाहिजे. मग अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता, ओनली बी. मग ओनली बी कुठे गेलेलं याच्यामध्ये, क्रमांक 1. मॅच द फॉलोइंग विथ द सिमिलर मिनिंग्स. कॉम्प्लेसंटचा अर्थ इथं असं सेल्फ सॅटिस्फाईड. म्हणजे एचं 3 उत्तर झाले. एचं 3 हे उत्तर आहे. हे गेले याच्यातून निघून, हे 2च बाकी. आता बघा जेंटिल, इथं बघा जेंटिलचा अर्थ इथं सरळ सरळ हा स्टायलिश होतो. इंडस्ट्रियसचा अर्थ याच्यामध्ये डिलिजंट होतो, म्हणजे सीचं उत्तर झालं याच्यामध्ये. हे झालं जेंटिल, हे झालं याच्यातलं बी नंबरचं. आणि रेज हे तर सरळ सरळ कम्प्लिटली डिस्ट्रॉय. मग उत्तर काय होईल त्याच्यामध्ये, बीचं 1 असणारा क्रमांक 4. हे याच्यातलं होत नाही. ही लेफ्ट अर्ली डॅश ही अराइव्ड लेट ॲज युजल. Which one of the following connectors correctly fills the blank in the sentence above to show contrast? Contrast म्हणजे विरोधाभास दाखवणार. याच्यामध्ये नेव्हरथिलेस हाच आहे क्रमांक 4 वर. इथं बरेच जण चुकले असतील, कारण शोधताना इथं बरोबर शोधतो, पण इथं मात्र शोधता आलं पाहिजे. जेंटलमनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. म्हणजे सध्याच्या काळामध्ये मुबलक प्रमाणात असणारी गोष्ट आहे, किंवा ही एकदम स्वस्त झालेली गोष्ट आहे. जेंटललीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. मी इथं चीप या अर्थाने त्याला घेता येईल. उत्तर क्रमांक ओनली डी. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक ॲन अंकल. बघा वेंट्रिक्युलर हा जो आहे, वेंट्रिक्युलर तर हा पोटासंबंधित सध्या आलेला आहे, हा याच्यातलं जमत नाही आहे. ऑरिक्युलर हा इयरशी संबंधित आहे, हा स्टमकशी संबंधित आहे. अंकलशी संबंधित फक्त त्याच्यामध्ये ॲव्हँक्युलर हे त्याचं उत्तर होईल, ओनली सी. गिव्ह सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. बघा ॲथेनुआट याच्यामध्ये, आणि बॉर्न आणि गॅवल याच्यामध्ये बघा गॅवलचं मिनिंग आहे सरळ जेल किंवा प्रिझन. म्हणजे हे एक त्याचं उत्तर होईल, हे त्याच्यात होणार नाही आहेत. सिनोनिम्स त्यांनी विचारलेले आहेत. बॉर्नचा अर्थ आहे लिमिट, मध्य लिमिट, मग इथं डेस्टिनेशन लिमिट हे त्याच्यामध्ये येऊ शकते. थीन ॲथेन्युएट, थीन किंवा त्याला रिड्यूस करणे. मग ए सी, कारण ओनली सी उत्तरचं कुठेही नाही आहे, मग ए सी आन्सर आहे. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही स्पोक टू अस. आता याच्यामध्ये इथं ॲडवर्बचं काम करणारी फ्रेज आपल्याला पाहिजे. ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स, म्हणजे उदासीनतेनं तो आपल्याशी बोलला. क्रमांक 2 उत्तर त्याचं. पुढचं येईन आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज्ड ॲज ॲन ॲडवर्ब. ॲडवर्बचं काम करणारा. बघा इथं मिल्क हे होणार नाही, हे नाऊन आहे. आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट, हे मिल्क यातलं ॲजेक्टिव्ह आहे. आणि ही वोर अ मिल्क व्हाईट, हे बघा व्हाईट हे याच्यातलं ॲजेक्टिव्ह आहे आणि त्याचं इन्फॉर्मेशन देणार आहे, म्हणून हा याच्यातला ॲडवर्ब आहे. मग ओनली सी त्याचं उत्तर होईल, ओनली सी आन्सर क्रमांक. डिग्रीचं वाक्य आलं होतं बघा परीक्षेमध्ये. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. कम्पॅरेटिव्ह करा. द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन, ओनली बी त्याचं उत्तर होईल. डोंट अनाय दॅट बुल or dash may attack you. बघा डोंट अनॉय दॅट
बुल. ऑर इट मे अटॅक यू, हे त्याचं उत्तर होईल ओनली डी. चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करा. सी हिज पॉकेट्स, इथं अँड कंपाऊंड आहे त्याच्यामुळं यू विल फाइंड द मॅच इन हिज पॉकेट्स, हे तर सिम्पल सेंटेन्स झालं, हे होणार नाही आहे. सर्च हिज पॉकेट्स टू फाइंड, हे पण सिम्पल सेंटेन्स झालेलं आहे, हे पण होणार नाही आहे. इफ, हे त्याचं उत्तर होईल इफ यू सर्च हिज पॉकेट्स यू वॉच. सी क्रमांकाचं ओनली सी उत्तर द्यायचं झालं. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिम्स विथ द वर्ड एक्स्ट्रावॅगन. एक्स्ट्रावॅगनमध्ये उधळपट्टीच करणारा असतो, सर्व मोठ्या प्रमाणात आवडणार. मग थ्रिफ्टी एक कमी प्रमाणात असलेलं, मग ओनली सी त्याचं उत्तर. आयडेंटिफाय द करेक्ट इनडिरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. बघा, ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. ही सेड दॅट, याच्यामध्ये इथं हॅज झालेलं, हे होणार नाही आहे. ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी, हे बरोबर होईल. ही सेज, मग याच्यामध्ये इथला प्रॉब्लेम झालेला आहे, हे पण आउट झालं याच्यातून. ही सेड, इथं वेदर येणार नाही, क्वेश्चन मार्कच नव्हता कुठे त्याच्यामध्ये, मग उत्तर ओनली सी त्याचं उत्तर. चेंज सेंटेन्सेस इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. टेक एक्सरसाइज रेग्युलरली देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. याच्यामध्ये कंडिशन त्यांनी टाकलेली आहे सर. इफ यू टेक एक्सरसाइज, हे त्याचं उत्तर होईल कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. हे कॉम्प्लेक्स त्याचं होणारच नाही आहे झालं त्याच्यामध्ये. बट टेक एक्सरसाइज रेग्युलरली, इथं कोणतंही कंजंक्शन वापरलेलं नाही आहे, हे होत नाही आहे. उत्तर झालं ओनली ए आन्सर झालं त्याचं. गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. याच्यामध्ये काय बघा, खॉन्कर. खॉन्करचा अर्थ होतो बघा सरळ सरळ अग्री, आणि अग्रीचं अपोजिट काय होईल, डिसअग्री, म्हणजे तुम्हाला आन्सर सापडलेलं डिसअग्री. डेवियस, याला आपण विंडी म्हणतो, सरळ सरळ झिगझॅग असणारा, सरळ नसणारा, आणि इथं स्ट्रेट दिलेलं आहे, मग उत्तर झालं क्रमांक डी. मग याच्यामध्ये ओनली डी त्याचं उत्तर होईल. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. वॉक केअरफुली लेस्ट. आता हे लेस्ट हे जे कंजंक्शन आहे हे ऑलरेडी निगेटिव्ह सेन्स असणार आहे, त्याच्यामुळे याला परत नॉट नको आहे सेंटेन्समध्ये, हे याच्यातलं गेलं आहे बा. ही रिनाऊन्स्ड बोथ, आणि बोथसाठी जोडीदार अँड पाहिजे याच्यामध्ये, ही एक चूक आहे याच्यातली, बघा लक्षात ठेवा. बोथ अँड असतं कधी पण. ऑल्दो इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क, हे याच्यातलं करेक्ट होईल. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग, हे चुकलेलं याच्यामध्ये बघा. ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग, हे त्याचं उत्तर पाहिजे होतं, हे पण गेलं याच्यातलं. मग ओनली सी असणारा पर्याय इथं झाला क्रमांक 3. चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. इन स्पाइट ऑफ आलंय, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, म्हणजे कॉन्ट्रास्ट आलेलाच आहे. ही डिड नॉट गेट, हे तर होणारच नाही कंपाऊंड. ही हॅड हाय मार्क्स स्टील, हे झालं याच्यातलं कंपाऊंडचं, ओनली बी त्याचा आन्सर होईल. चूज द सेंटेन्स ऑफ सेंटेन्सेस. पेपर काय पाहिजे, इनकरेक्ट पाहिजे त्यांना बघा. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट, हे याच्यामध्ये चुकलेलं आहे बघा. सिन्स आय लेफ्ट कॉलेज असं त्याचं उत्तर पाहिजे होतं, म्हणून हे चुकलेलं आहे. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज, हे त्याच्यातलं आन्सर बरोबर आहे. मग इनकरेक्ट विचारलं तर ओनली ए उत्तर होईल त्याचं क्रमांक 3चं. ही आस्क्स मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. त्याने विचार बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट येस नो क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबाव. मी आस्क मी याच्याहून कळतं की हे पास्टमध्ये आहे, म्हणजे याच्यातलं हे ए उत्तर याच्यातलं निघून गेलं आहे बघा बरं. त्याच्यानंतर बघा बरं, ही आस्क मी असं नाही घेता बघा, हे याला बघा तुम्ही न्यू आहे, याच्यामध्ये पास्ट आहेत, म्हणजे याच्यातलं पास्ट आपण काढलं सरळ सरळ डीड, आणि हे मी याला उद्देशून बोललेलं आहे, म्हणजे हा याच्यातलं सरळ सरळ आपण यू, हा डिरेक्ट स्पीचमध्ये यू आहे. डीड यू, न्यूचं काय झालं याच्यामध्ये नो झालं. त्याच्यानंतर हू दॅट गर्ल, आपण कुठेही टेन्स चेंज केला नाही, लक्षात ठेवायचं यांचा. हू दॅट गर्ल वॉच असंच पाहिजे त्याच्यामध्ये. मग कुठे असं बघा, डिड यू नो हू दॅट गर्ल वॉच, आणि क्वेश्चन मार्क आहे क्रमांक सी, ओनली सी त्याचा आन्सर होईल. चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. सिम्पल टू कंपाऊंड. बघा हे सिम्पल आहे, कंपाऊंड करा त्याच्यामध्ये. बघा बरं, ही फेल इन द एक्झामिनेशन अँड आलं याच्यामध्ये, म्हणजे उत्तर क्रमांक ए, ओनली ए त्याचं उत्तर. लेट द लाईट बी स्विच ऑफ. लेट आणि बी म्हणजे हे पॅसिव्ह वाईजची रचना आहे, याच्या ॲक्टिव्ह वाईजमध्ये रूपांतर करायचं आहे.
झालं. हे याच्यातलं काय झालेलं आहे, हे ऑब्जेक्ट आणि हे याच्यातलं वर्ब, म्हणजे हे वर्ब आपल्याला इन्फिनिटीमध्ये वापरायचं आहे. म्हणजे इथं काय, स्विच ऑफ द लाईट हे त्याचं आन्सर होईल. ओनली डी. ओनली डी कुठं आलं बघा, 1 नंबरला. आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द प्रिफिक्स एन. एन मग बघा, एन वार एन कॉल होईल का, तर नाही. एन स्लेव होतं ना, एन स्लेव म्हणजे एखाद्याला गुलाम करणे. एन डेंजर संकटात पडणे. उत्तर क्रमांक सी डी उत्तर झालं त्याचं क्रमांक 3. पुढचा बघा, विच of the following is the correct meaning of the phrase to call a spade means to call a spade असं त्याचं खरी ही इडियम आहे. त्याच्यामध्ये स्पीक फ्रँकली मुक्तपणे बोलणे त्याचं उत्तर होईल. Which word is opposite in meaning to the word printed in capitals in the given sentence? Eating bananas can be healthy for babies. मग यांच्यामध्ये येईन बघा बरं. सॅलिब्रियसचा अर्थ होतो सरळ सरळ होलसम, हे त्याच्यामध्ये तो होणारच नाही आहे. त्याच्यानंतर लसियसचा अर्थ होतो डेलिशियस, हे त्याच्यात होणार नाही आहे. डिलिटेरियसचा अर्थ होतो हार्मफुल, म्हणजे हे अपायकारक आहे, हे त्याचं उत्तर होईल. हार्मफुल टू हेल्थ. आयडेंटिफाय द सेंटेन्स in which the word mud is used as an adjective. The hut is made of mud, हे मात्र याच्यातलं नाउन आहे. he lives in a mud house, हे नाउन आहे आणि मड काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. ओनली बी उत्तर कुठं आहे, ओनली बी हे झालं क्रमांक 3. 86 नंबरचं बघा. We dash our hotel before it started raining. Before it started raining म्हणजे सेकंड फॉर्म आहे, सिंपल पास्ट आहे. त्याच्या आधी एखादी घटना घडलेली बघा. भूतकाळात 2 घटनेमध्ये जी घटना आधी घडती त्याला पास्ट परफेक्टमध्ये घ्यावे लागते. म्हणजे इथं तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स घ्यावा लागेल. पास्ट परफेक्ट कुठे याच्यामध्ये बघा बरं, हे ओनली सी उत्तर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज सिनोनिम्स विथ द वर्ड लेनियंट. लेनियंटचा अर्थ सरळ. He has a narrow escape dash danger. Escape from हे त्याचं काय होईल, प्रेपोजिशन होईल. ए इथं करून होणार नाही आहे, मग इथं पण बघा लागेल ओनली ए. चूज द करेक्ट सेंटेन्स यातलं बघा बरं. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली, याच्यातलं उत्तर क्रमांक ब्रॉट आउटच होईल, ब्रिंग आउटचा अर्थ. त्याला पुढे आणणे, ओनली ए उत्तर त्याचं झालेलं. नन ऑफ अस न्यू द वे. नन ऑफ असचा नियम असं सांगतो की नन ऑफ अस, नन ऑफ नंतर येणारं हे जे काही नाउन किंवा प्रोनाउन आहे त्यानुसारच तुम्ही क्वेश्चन टॅगमधला करता घ्यावा आणि याच्यातला करता त्याला सुटकाना घ्यावा. म्हणजे याच्यामध्ये सध्या डीड आहे आणि हे नकारार्थी आहे, त्याच्यामुळे डिडंट होणारच नाही आहे, हे तर होतच नाही आहे, हे होत नाही आहे. उत्तर काय झालं याच्यामध्ये, डीड वी बी नंबर कुठे याच्यातला क्रमांक 3 वर आहे. Identify the correct meaning of the underlined phrase in the sentence. I have been learning French off and on. Off and on चा अर्थ सरळ irregularly for some time past. Let Srinath coach our fast bowlers. त्यांनी बघा लेट आलं म्हणजे काही पॅसिव्हाईजचं वाक्य नाही, लेट बी नाही याच्यामध्ये, हे ॲक्टिव्हाईजचंच रचना आहे, लक्षात ठेवायचं. लेट म्हणजे त्याला परवानगी द्या. लेट श्रीनाथ कोच हे याच्यातलं वर्ब आहे, हेही वर्बच आहे. मग याच्यामध्ये काय येईल बघा, लेट श्रीनाथ हे होणारच नाही आहे कारण इथला सब्जेक्ट तसंच राहिला आहे. मग काय बघा, लेट आवर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ, क्रमांक ए उत्तर त्याचं होईल. कारण याच्यामध्ये बघा आवर फास्ट बॉलर्स याच्यामध्ये बघा आहे का, हे नाही आहे, हे पण गेले. उत्तर क्रमांक ए, ओनली ए 4 नंबरला होते. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. याच्यामध्ये यांनी पॉझिटिव्ह डिग्री करा म्हटलंय. मग पॉझिटिव्ह डिग्री याची व्हेरी फ्यूनं स्टार्ट होईल, नो अदर राहणारच नाही आहे. मग व्हेरी फ्यू काय, ओनली सी उत्तर त्याचं कुठं आहे, हेच आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन्स एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड जेनिओलॉजी. आता इथं पण प्रॉब्लेम झालेला बघा स्पेलिंगचा, जेनिओलॉजी असं तो पाहिजे होता, डिक्शनरी मिनिंगमध्ये ए दिलेलं इथं. झालं. जेनिओलॉजीचा अर्थ बघा, अकाउंट ऑफ पर्सन्स डिसेंड फ्रॉम हिज ॲन्सेस्टर्स, ज्याला आपण वंशावळ म्हणतो, क्रमांक सी, ओनली सी उत्तर त्याचं होतं.
चूज द वर्ड्स हॅविंग मिनिंग अपोजिट ऑफ इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचा अर्थ सरळ सरळ आपण त्याला प्युअर म्हणतो, त्याला फॉल्टलेस म्हणतो. मग आता फॉल्टलेस असणारा त्याचा अपोजिट म्हणजे तो एक तर स्पॉटेड होईल, त्याला दुसरा होईल तो स्टेन्ड. कारण याचा अर्थ स्पॉटलेस असतं, हे होणारच नाही. आम्हाला काय पाहिजे, त्याचं अपोजिट पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 90 प्रश्नांच्या उत्तरांचं समीक्षण केलं आहे. यामध्ये थोडंसं तुम्हाला 1-2 प्रश्नांच्या उत्तराविषयी जरी डाऊट वाटत असला तरी मला असं वाटतं की या व्हिडिओमुळं आपल्याला निश्चित उत्तरापर्यंत जाण्यासाठी मदत होईल. आपल्याला हा जर लेक्चर आवडला असेल, हे व्हिडिओ आवडले असतील तर आपण आपल्या मित्रांनाही शेअर करा, त्यांनाही लवकरात लवकर त्यांचे मार्क्स कन्फर्म होतील. धन्यवाद मित्रांनो.